तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस धरणातून कोणतीही पूर्वसूचना किंवा सायरन न देता पाणी सोडल्याने लोहारा येथील 28 वर्षीय शेतकरी शाहिद आसिफ देशमुख यांचा मन नदीच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला। या दुर्घटनेत त्यांच्या 4 बैलांचाही बुडून मृत्यू झाला। 7 ऑगस्ट रोजी शेतातील काम आटोपून 4 बैलांसह बैलगाडीने घरी परतताना ही दुर्घटना घडली। नदीपात्र ओलांडत असताना अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने बैलगाडी उलटली। शाहिद देशमुख पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले। दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला। धरण प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत लोहारा ग्रामस्थांनी बाळापूर तहसील कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले। दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, पीडित कुटुंबाला तातडीची शासकीय मदत तसेच 4 बैलांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। यापुढे धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना सायरन, दवंडी आणि स्थानिक प्रशासनामार्फत पूर्वसूचना देणे सक्तीचे करावे अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद, बाळापूर। मी लोहारा ग्रामपंचायतचे सरपंच प्रशासक 7/8/2026 ला शाहिद देशमुख हा आपल्या बैल आणि मजूर घेऊन शेतात जात असताना आणि मशागत करून परत येत असताना मन नदीच्या पात्रातून जात होता, तेव्हा नदीला अचानक लोंढा आल्यामुळे त्याची बैलगाडी वाहून गेली आणि त्याचे 4 बैल जाग्यावरच मृत्युमुखी पडले आणि शाहिद हा वाहून गेला आणि मानेगाव पेंडावर तिथे त्याचा मृतदेह सापडला। आणि आम्ही इथं तहसील कार्यालय आपले तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन द्यायला आलो आणि आमची अशी मागणी आहे की त्या परिवाराला आर्थिक मदत जेवढी होती तेवढी द्यायला पाहिजे आणि जे पारा डॅमचे दोषी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून असाच बळी पुढे कोणीही गावचा गेला नाही पाहिजे असे आम्ही गावकऱ्या आणि आजूबाजूच्या खेड्याकडून नम्र विनंती आहे। त्याने संपूर्ण लोहारावासी हे कशासाठी आले, मला असं वाटते कदाचित याची माहिती आपल्याला आहे। या ठिकाणी मेहरबान तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही ही जो आपल्या लोहाऱ्याला जे 7/8/2026 रोजी जे दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये एक तरुण मुलगा शाहिद देशमुख याचा त्या ठिकाणी करून अंत झाला। हा अंत कशामुळे झाला, खरं म्हणजे याचं हे शोधणं गरजेचं आहे। कारण या पारस डॅमचे हे जे कर्मचारी आहेत हे एवढे मज्जावलेले आहेत, हे कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी आता सरपंचांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की कुठल्याच प्रकारची पूर्व सूचना न देता ते नेहमी पाणी सोडतात। यापूर्वी जवळपास 5 त्या गावातले लोक या पाण्यामध्ये वाहून त्यांचा मृत्यू झाला, तरी सुद्धा या प्रशासनाला त्याची जाग येत नाही। म्हणून आज या ठिकाणी या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन भाऊ यांच्या आदेशाने आज या ठिकाणी लोहारा वासी आम्ही सर्वजण तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो आणि त्या माध्यमातून आमची या ठिकाणी एक स्पष्ट मागणी आहे की 1 महिन्याच्या आत जर त्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू आणि जे काही शासनाच्या मदती असतील, जे वाहून गेल्यानंतर ज्या परिवाराला मदत द्यावं लागते ते सर्व मदत आणि ते बैल त्या ठिकाणी जे बैल मेले त्याची मदत, अशी सर्व मदत आम्हाला 8 दिवसाच्या आत त्या परिवाराला द्यावं यासाठी आम्ही विनंती करायला मेहरबान तहसीलदार साहेबांकडे आलो। आणि मला या ठिकाणी 100% विश्वास आहे की कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब हे आपली मागणी आणि आपल्या या ज्या काही म्हणणे आहेत हे पूर्ण करतील आणि त्या परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत देतील। मी या ठिकाणी लोहारावासियांना प्रामाणिकतेचा शब्द देतो की यांनी जर हे केलं नाही तर आपण या ठिकाणी काय आंदोलन करायचं त्याचा निर्णय आपण नंतर घेऊ। धन्यवाद।